आकाशवाणी मुंबई, नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांना काँग्रेसमध्ये विलिनीकरणाशिवाय पर्याय नसल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. अहमदनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वापासून दूर गेले आहेत आणि ते काँग्रेसच्या विचाराशी सहमत आहेत. त्यामुळेच त्यांनी अजमल कसाब संदर्भात काँग्रेसने केलेल्या वक्तव्याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही, असा आरोप बावनकुळे यांनी केला. शरद पवार यांच्या हातातून बारामती आणि पश्चिम महाराष्ट्र गेला असल्यानं ते इतरांची मदत घेत असल्याचा दावा त्यांनी केला. कांदा निर्यातीसाठी केंद्र सरकारनं लावलेला 40% कर त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी राज्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला कर रद्द करण्याबाबतची विनंती करावी, असं ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर शहराचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवू, तसंच औद्योगिकीकरणावर आम्ही भर देऊ, असा विश्वासही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला. श्रोतेहो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण पालघर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यात पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. त्यात सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांचा समावेश आहे. याआधी 22 एप्रिलला राष्ट्रपतींनी 3 पद्मविभूषण, 8 पद्मभूषण तसंच 55 जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केले होते. राष्ट्रीय पोषण संस्थेनं भारतीयांसाठी आहाराचे नवे दिशानिर्देश प्रसिद्ध केले आहेत. त्यात शारीरिकदृष्ट्या कार्यक्षम राहणं, नियमित व्यायाम करणं, मिठाचा वापर मर्यादित ठेवणं, अतिमेदयुक्त पदार्थ, साखर आणि अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांचा कमी वापर अशी शिफारस या दिशानिर्देशांमध्ये केलेली आहे. यामुळे पोटाचा घेर वाढणं, वजन वाढणं आणि लठ्ठपणा यावर मात करता येईल, असं हैदराबाद स्थित राष्ट्रीय पोषण संस्थेनं म्हटलं आहे. यामध्ये सुदृढ आरोग्याला चालना आणि सर्व वयोगटांमध्ये आजाराला आळा घालण्यावर यात भर दिला आहे. सर्व वयोगटातल्या नागरिकांनी दररोज किमान अर्धा ते पाऊण तास व्यायाम करावा. अधिक वजन किंवा लठ्ठपणा असलेल्या मुलांनी 1 तास व्यायाम करावा, असा सल्लाही राष्ट्रीय पोषण संस्थेनं दिला आहे. दररोज 5 ग्रॅमपेक्षा अधिक मीठ खाऊ नये आणि लहानपणापासूनच कमी मिठाचे पदार्थ खाण्याची सवय लावावी, असंही यात नमूद केलं आहे. नागपूर शहरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांना देखील फटका बसला आहे. भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यामध्ये आज वादळी वारा, वीज, गारपीट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर 10 ते 12 मे या कालावधीसाठी येलो अलर्ट दिलेला असून या दिवशी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह वादळी वारा आणि वीज गर्जनेची शक्यता वर्तवली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. नागपुरात नुकतंच तापमान 43°C पोहोचलं होतं. छत्रपती संभाजीनगर शहरात आज दुपारी 1 नंतर पावसाने हजेरी लावली. पावसामुळे काही परिसरामधला विद्युत पुरवठा खंडित झाला होता. भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाने पुढचे 3 दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. 2 दिवसांपूर्वी देखील जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलं होतं. आज सकाळपासूनच पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. या पावसाचा फटका रब्बी पिकांना बसणार आहे. हंगामातलं कापून ठेवलेलं धान पीक आधीच्या पावसामुळे पाण्यानं भिजलं होतं. आता आलेल्या पावसानं शेतकरी पिकाच्या चिंतेनं हवालदिल झाला आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.